नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी आणि 1 फेब्रुवारीमध्ये म्हणजे दरवर्षी आपला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो। अशातच आता आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये कशा प्रकारे तरतूद करण्यात आलेली आहे, मग याच्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीची योजना असेल, आयुष्यमान भारत ही योजना असेल, रेशनच्या संदर्भातली योजना असेल किंवा इतर जे छोट्या मोठ्या योजना आहेत सर्व नागरिकांसाठी, सामान्य नागरिकांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी, नोकर वर्गासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारच्या तरतुदी आणि कशा प्रकारचे नियोजन, कशा प्रकारचे निधी आता जाहीर केलेले आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की कोणकोणत्या विभागाला कशा प्रकारे फायदा होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026च्या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी आणि ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित करून अनेक प्रमुख सरकारी योजनांसाठी महत्त्वपूर्ण निधीची तरतूद केली आहे। प्रत्येक मंत्रालयाच्या योजनेला किती निधी मिळाला आणि त्याचा फायदा कोणाला होईल ते जाणून घ्या। मित्रांनो, बजेटमध्ये 4 मोठ्या योजनांना काय मिळाले? सर्वात महत्त्वाची आणि पहिली योजना आहे VBG राम, जी योजनेसाठी सर्वात जास्त तरतूद। मित्रांनो, रोजगार हमी योजनेसाठी सर्वात मोठी तरतूद करण्यात आली आहे। यासाठी 95,692.31 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षीचे मूळ बजेट हे 86,000 कोटी होते, जे सुधारित अंदाजात 88,000 कोटी करण्यात आले। या व्यतिरिक्त यावर्षी मनरेगा कार्यक्रमाच्या घटकासाठी 30,000 कोटी रुपयांची 30,000 कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत। याचा थेट फायदा ग्रामीण कामगार, बेरोजगार कुटुंबे आणि गावांमधील लहान पायाभूत सुविधांना प्रकल्पांना होणार आहे। नंबर 2, पंतप्रधान किसान योजनेसाठी 63,500 कोटींची तरतूद। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे बजेट आता 63,500 कोटी आहे, जे गेल्या वर्षीसारखेच आहे। या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्याचा खात्यात थेट हप्ते मिळतात, ज्यामुळे बियाणे, खते आणि इतर शेती खर्च भागवण्यास मदत होईल। नंबर 3ची योजना आहे मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना। नेमकं आता या योजनेला काय मिळाले? तर आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनासाठी 9,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षी ही तरतूद 9,401 कोटी होती, जी सुधारित अंदाजात 8,995 कोटी करण्यात आली। ही योजना गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते, विशेषतः जेव्हा मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार महागात असतात। नंबर 4, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर किती खर्च येईल? मित्रांनो, अन्न सुरक्षेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर जवळजवळ 2,27,429 कोटी खर्च केले जातील। गेल्या वर्षीचे बजेट हे 2,03,000 कोटी रुपये होते, जे सुधारित अंदाजात वाढून 2,27,753.65 कोटी झाले। ही योजना लाखो गरीब कुटुंबांना मोफत किंवा अनुदानित रेशन प्रदान करते। एकंदरीत 2026च्या अर्थसंकल्पात हे स्पष्ट आहे की यावेळी गावे, शेतकरी, गरीब, रुग्ण आणि रेशनवर अवलंबून कुटुंबे ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे।